रामा ॲग्रोटेक, शेती तुमची, खात्री आमची. रामकृष्णारी. रामकृष्ण. शेतकरी मित्रांनो नमस्कार. रामा ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी श्री विजय कानवडे, कार्यक्षेत्र संगमनेर तालुका, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे आपण सहर्ष स्वागत करत आहोत. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण धांदरफळ बुद्रुकमधील प्रगतशील शेतकरी श्री विजय जाधव यांच्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. तर आत्ता डाळिंबाची जी आपण परिस्थिती आत्ता प्रत्यक्ष लाईव्हमध्ये आज शूटिंगमध्ये बघतोय, तर हे जे चित्र आपल्याला जे आज दिसलेलं आहे, तर रामा ॲग्रोटेकच्या शेड्यूलवरती रेस्ट पिरियडपासून आपण हे प्रॉडक्ट वापरतोय. डीप सॉईलमधील प्लॉट आहे. तर ह्या प्लॉटमध्ये आत्ता आपण जे मार्गदर्शन घेतलेलं आहे आणि जे आपल्याला रिझल्ट दिसतं ते, तर प्रत्यक्ष आपण शेतकरी बांधवांशी चर्चा करून त्याची आपण सखोल माहिती घेणार आहोत. रामकृष्ण हरी सर. रामकृष्ण. मला आपला परिचय द्या, नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझं नाव विजय दगडू जाधव, राहणार धांदरफळ बुद्रुक, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. ओके सर. आता सर आपली ही कोणती व्हरायटीची बाग आहे? भगवा. भगवा व्हरायटी. किती झाड आहे आपली आता? 500 झाड. 500 झाड आहे. तर आता आपण या म्हणजे ही जी डाळिंबाची बागेचं आता व्यवस्थापन आहे, तर आपण रेस्ट पिरियडपासून आपण रामा ॲग्रोटेकचं त्याला शेड्यूल वापरतोय. तर रेस्टमध्ये आपण याला काय काय आता वापरलेलं आहे आपण बायो समृद्धी, बायो सृष्टी. अच्छा. आणि निमकरंज वरून. हां, म्हणजे साधारणपणे आपण रेस्टमध्ये एक 8-15 दिवसाच्या अंतराने निमकरंज आणि भीमसेनी कापूर याचा आपण वापर केलेला आहे. आणि जे स्प्रे आपण घेतलेले 8-10 दिवसाच्या अंतराने, रेस्ट पिरियडचा आपला जो 2 महिन्याचा कालावधी होता, तर 8 दिवसाच्या अंतराने आपण त्याला रामा गोल्ड स्टीम ग्रो मायक्रो 555 आणि रामा NPK 05234 याचे आपण 8 दिवसाच्या अंतराने साधारणपणे एक 5-6 स्प्रे दिलेले. आणि बायो समृद्धी, बायोसृष्टी आणि रोट मॅजिक हे आपण काडी तयार होण्यासाठी ड्रिपमधून दिलेले. तर याचे साधारणपणे 2 महिन्यामध्ये आपण 4 ॲप्लिकेशन घेतलेले. सर, आता त्यानंतर आपण जी पानगळ केली, तर पानगळीमध्ये आपण म्हणजे शेड्यूल आपलं पाणी आपण किती दिवसाचा ताण झालेला आहे आपल्याला म्हणजे रेस्ट पिरियड. हा, रेस्ट पिरियडमध्ये आपण किती ताण दिलेला आहे बागेला? 2-3 महिन्याचा. 3 महिन्याचा ताण दिलेला आहे. तर शेतकरी मित्रांनो, इथं महत्त्वाची सांगण्यासारखी गोष्ट अशी आहे, जरी आपण रामा ॲग्रोटेकचे उत्पादनं वापरतो, परंतु डाळिंब बागेचं जर बहराचं व्यवस्थापन बघितलं तर रेस्ट पिरियडला फार महत्त्व आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांनी रेस्ट पिरियडमध्ये, ज्यांचा रेस्ट पिरियड कमी आहे किंवा ज्यांनी रेस्ट पिरियडमध्ये काम केलेलं नाही, तर या शेतकऱ्यांच्या सद्यस्थितीमध्ये सेटिंगचं प्रमाण फार कमी आहे. फुटवेची संख्या पण जास्त आहे. बाग तगारीवरती जास्त प्रमाणात गेलेली आणि महत्त्वाचं म्हणजे फ्लावरिंग, ड्रॉपिंगची खूप समस्या आलेली. तर शेतकरी मित्रांनो, इथं आपण अजून एक प्रयोग केलेला आहे की आपण निमकरंज आणि भीमसेनी कापूर ड्रिपमधून दिलेले 1 महिन्याच्या कालावधीमध्ये. कारण निमॅटोडचा जो प्रादुर्भाव आहे तो आपल्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये, परंतु आपली मुळी जर बघितली तर आता एकदम जमीन पण भुसभुशीत आणि मुळी पण जास्त प्रमाणात चालू आहे. हो. तर साधारणपणे आपल्याला आता किती फुलं दिसत असतील? माझी फुलांची संख्या आपल्याकडं जास्त आहे. झाडाची जर कंडिशन बघितली तर आपण इथं बघू शकतो 3-3, 4-4 गुच्छामध्ये आपल्याला माझी फुलं आता दिसत आहे. इथं सेटिंग दिसतंय पाठीमागं. त्यानंतर इथं आणि मेन काडीला आपल्याला हे सर्व फुलं आलेली आहेत. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी या बागेवरती आता साधारणपणे पानगळ करून आपलं साधारणपणे 1 महिन्याच्या वरती कालावधी, 6 महिना पहिलं पाणी दिल्यानंतर पिरियड झालेलं आहे. तर 45 दिवसामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला 5-10% आता सेटिंग दिसतंय. दुसरी गोष्ट, मधमाशी पण आता यायला लागलेली. मधमाशीचा बऱ्याच ठिकाणी आपल्याला कॉमनली प्रॉब्लेम दिसतोय. तर आपण या ठिकाणी आत्तापर्यंत रामा ॲग्रोटेकचे डाळिंब स्पेशल, त्यानंतर रोट मॅजिक, त्यानंतर बायोसमृद्धी, त्यानंतर बायोसृष्टी, सायझर, त्यानंतर रामा मॅजिक, स्टीम ग्रो मायक्रो 555, रामा गोल्ड, त्यानंतर रामा 05234, रामा 06020, त्यानंतर निमकरंज, या सर्व उत्पादनांचा आपण स्टेजनुसार एक 8-10 दिवसाच्या अंतराने शेड्यूलनुसार वापर केलेला आहे. याचा फायदा असा दिसतोय की आपल्याला प्रत्येक झाड काढीला आता मादी फुलांची संख्या जास्त आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे चित्र दिसण्याचं महत्त्वाचं जे कारण आहे ते आपण रेस्ट पिरियडमध्ये याचं भरपूर काम केलेलं आहे आणि तिथंसुद्धा आपण रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट वापरलेले. सर, आता ज्यावेळेस आपण तुमचं स्वतःचं व्यवसाय म्हणजे तुमचं गॅरेज आहे, तर तिथं तुमच्याकडे शेतकरी वर्ग येत असतो गाड्या सर्व्हिसिंग करण्यासाठी, त्यांचे पण आपल्या एरियामध्ये आपला जो संगमनेर तालुका आहे डाळिंबाचं क्षेत्र म्हणून ओळखला जातो. तर महाराष्ट्रामध्ये चांगली ओळख आहे आपल्या तालुक्याची. तर जे शेतकरी येतात त्यांचा आता फीडबॅक काय, त्यांच्या बागांची परिस्थिती कशी वाटते?
पानगळ झाल्यानंतर आहे ना फुल निघालं त्यावेळेस फुल मादी कळी कमी प्रमाणात आहे. नर प्रमाण जास्त आहे. बरोबर. माझी मादी कळी आली ती बी टिकून नाही राहिली. बरोबर. भरपूर गळ चालू आहे आणि मधमाशी नाही बागांमध्ये. मधमाशी नाही. तर सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो इथं सांगण्याची गोष्ट अशी की ज्यावेळेस तुम्ही रेस्ट पिरियडमध्ये रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल वापरणार त्यावेळेस तुमची काडी तर फार परिपक्व होणार, CN रेशो बॅलन्स होणार. त्याचा फायदा असा आहे आणि कमीत कमी तुम्ही 2 महिन्याचा तरी ताण दिला पाहिजे 60 दिवसाचा. त्यानंतर 2 महिने तुमचं पाणी बंद पाहिजे आणि त्यानंतर ज्यावेळेस तुम्ही पानगळीचं व्यवस्थापन करणार आणि त्यानंतर आपलं जे रामा ॲग्रोटेकचं शेड्यूल येतं जे आपल्याला पहिल्या पाण्यापासून स्टार्ट करायचं आहे तर त्याचा आपण वापर नक्की केला पाहिजे. आणि इथं आपले जे विजय भाऊ आहेत त्यांनी इथं शेड्यूल वापरलेलं आहे. तर आत्ता जी आपली फ्लावरिंग आणि सेटिंगच्या कंडिशनमध्ये आपण या प्लॉटचा पहिला व्हिडिओ घेतोय. तर सर आपल्याला समाधान वाटतं का हे प्लॉट? भरपूर समाधान. आणि रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्टविषयी थोडं सांगा सर. हे पूर्ण जे प्रॉडक्ट आहे ते सगळे चांगले आहे. अच्छा. त्यांचा रिझल्ट पण खूप आहे. बरं. आणि आपल्याला पाहायला मिळतेच. बरोबर आहे. पूर्ण कॅनोपी म्हणजे हिरवेगारपणा, स्ट्रोक. अच्छा. तुमचे मित्र सर व्हिजिट द्यायला येतात प्लॉटमध्ये काय म्हणतात? एकदम बेस्ट आहे. माझ्याकडून म्हणजे माझ्या प्लॉटवर कमीत कमी 1 दिवसाला 1 माणूस येतोच. बरोबर आहे सर. दुसरी गोष्ट अशी की आपण जे शेड्यूल तुम्हाला लेखी स्वरूपात देतोय प्रत्यक्ष अर्ध्या दिवसाला आपण व्हिजिट करतो तुमची. तर ही जी शेड्यूल आणि तुम्हाला जे आपल्याकडून गायडन्स मिळते याच्याविषयी याचा फीडबॅक सांगा थोडंसं. नाही, मी फोन केल्यानंतर तुम्ही येत्याच. बरोबर. केल्यानंतर आजपर्यंत टाळलं नाही तुम्ही. मला जो प्रॉब्लेम आला की मी लगेच तुम्हाला कॉल करतो. पण त्यावेळेस तुम्ही हजर असत्या. एवढंच समाधानी मला आणि रिझल्ट बी एकदम चांगला आहे. बरोबर आहे. आणि समाधानी आहे सर. ओके सर. तर आज आपण प्लॉट प्रत्यक्ष बघितला त्यानंतर प्लॉटची आपली माहिती पण जाणून घेतलेली आहे. तर आपल्याबरोबर आपलेच रामा ॲग्रोटेकचे प्रतिनिधी पाटोळे सर आणि स्वतः डाळिंब बागायतदार आहेत. तर त्यांच्याशी आपण त्यांची पण थोडीशी प्रक्रिया जाणून घेऊ. नमस्कार, मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी राहुल विलास पाटोळे. सध्या अशी परिस्थिती बागांमध्ये की बऱ्याचशा डाळिंब बागांचं फुलकळी निघते, फक्त नर निघते जास्त प्रमाणात आणि ड्रॉपिंग भरपूर प्रमाणात होते कारण वातावरणात थोडं उतारचढ चालू असल्याने. पण तरी पण हा बाग पाहिल्यानंतर असं वाटतं का वातावरणाशी काहीच संपर्क नाही आमचा रामा ॲग्रोटेकचा. तुम्ही कसं पण वातावरण होऊ द्या, 100% रानबाण उपाय, एकदम क्वालिटी बाग पिकणार म्हणजे पिकणार. कारण आज प्रत्यक्ष आम्ही जर बाग पाहतोय, आज आम्ही व्हिजिट करतोय, शूटिंग करतोय, तर एवढ्या प्रमाणात बाग पाहिल्या आम्ही सगळ्या रामा ॲग्रोटेकच्या बाग सक्सेस आहे. आणि आता आपण सध्या उभं पण बागातच आहे. प्रत्येक झाडाला कमीत कमी आता पहिल्याच वर्षी बहार धरलेला आहे. सिंगल खोड पद्धत आहे. शेतकऱ्यांनी भरपूर कष्ट घेतलेले आहे. एकदम मस्त मादी कळी, कमीत कमी एका झाडावर 60-70-100 पर्यंत आता मादी कळी 45 दिवसाचा प्लॉट झालेला आहे. सर्वात महत्त्वाचं शेतकऱ्याच्या कष्टाला साथ देण्याचं काम रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट करतात. रामा ॲग्रोटेकची सिस्टीम पण काम जर करते. तत्पर असेल तर रामा ॲग्रोटेक 100% रिझल्ट घेऊन उतरणार. ओके सर. तर आज आपण आपल्या या प्लॉटचा आपण पहिला व्हिडिओ शूट केलेला आहे. यानंतर ज्यावेळेस बाग पूर्णपणे सेटिंग अवस्थेमध्ये जाईल आणि साईजला स्टार्ट होईल त्यानंतर 1-1.5 महिन्यानंतर आपण परत या प्लॉटची शूटिंग घेणार आहोत. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.